पहिल्या ओव्हरचा पहिला बॉल. सामना भन्नाट आपण या ठिकाणी बघू शकतायत. कोणसाहेब बी वर्सेस शिरसाट. मोहन भुनभुने बॉलिंग मार्कवर. सुपर एक्सलंट डिलिव्हरी. 40+ चे गोलंदाज मोहन भुनभुने. आज ही फिटनेस पाहताना तरुणाला लाजवेल असा फिटनेस खेळाडू 40+ मोहन भुनभुने पाहू शकते. ओपनिंग गोलंदाज आजही शिरसाटची एक ताकद बनतायत. क्रिकेटची आवड आणि ओढ तारुण्य जागा करतं याचं उदाहरण. सुरेख शॉट मिड ऑफ मध्ये डायरेक्टचा प्रयत्न या ठिकाणी पाहायला मिळाला होता. विनोद फिल्डिंगर त्या ठिकाणी आहेत. धावसंख्या फलकावर मात्र 1-2 बॉल मध्ये. थर्टी यार्ड सर्कल मध्ये क्षेत्ररक्षण सजवताना पाहायला मिळते सजावट फिल्डिंगची. दिनू विकेट कीपर. शॉर्ट लेग एक स्लिप. पॉइंटच्या क्षेत्रात शॉर्ट कव्हर. मिड ऑफ झोन मध्ये फिल्डर तैनात. शॉर्ट मिड विकेट. शॉर्ट स्क्वेअर लेग. सर्कलच्या बाहेर ललित राऊत या ठिकाणी पाहायला मिळत आहेत कॉर्नर झोन मध्ये. तर डीप लॉंग ऑफ या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात. सुरेख क्षेत्ररक्षण या ठिकाणी झालेले. धाव मिळत नाहीये. चांगली फिल्डिंग शॉर्ट मिड विकेटला. बघा मोहन भुनभुने यांचा अनुभव काय. आणि आज ही 40+ झाले असले तरी सुद्धा शिरसाट टीम मध्ये त्यांची जागा काय. क्षेत्ररक्षण काय सजवलंय. जिथे फिल्डर त्याच ठिकाणी शॉट खेळल्यानंतर बॉल जातोय. बॅटर आहेत अजिंक्य आणि आशिष. अजिंक्य स्ट्राइक एंडला पाहतायत. चांगला बॅटर आहे. बैठक स्ट्रोक. चेंडू येतो या ठिकाणी डीप लॉंग ऑनला सीमा पार. 1 बाउंस चौकार. चॅम्पियन ट्रॉफी बाउंड्री. थँक्यू. सौरभ अडकमल पंच आहे. त्यांचाही हा एक्स्ट्रा कव्हरला कव्हर ड्राईव्ह शॉट फेमस आहे. आणि त्याचबरोबर लॉंग लेग शॉट फेमस आहे. गोलंदाज तैयार बॉलिंग मार्कवर मोहनजी भुनभुने. अंतिम बॉल या ओव्हरचा राईट आर्म ओव्हर द विकेट. बैठक स्ट्रोक ऑन साइडला डीप मिड विकेट कडे. ललित राऊत बॉलवर येतील तोपर्यंत एकदा पूर्ण झाली ओव्हरची सांगता. पॉवर प्ले मध्ये पहिल्या ओव्हरला मोहन भुनभुने यांनी फक्त खर्च केल्या 10 धावा. परंतु सॅटिस्फाई स्कोर आहे कोणसे बी टीम कडनं. ही मॅच भारी होईल. पात्र एकत्र. चॅम्पियन ट्रॉफी नवचैतन्य स्पोर्ट गांधी आयोजित क्रिकेटचा थरार.
हॅलो, पुन्हा एकदा आपण या ठिकाणी ब्रेक नंतर पुन्हा मॅच मध्ये येतोय. विकेट या ठिकाणी जाते. पहिल्या ओव्हरला 10 धावा, दुसऱ्या षटकाच्या पहिल्या बॉलला विकेट काढलेली आहे. कॉमेंट्री बॉक्स मध्ये आमच्या समोर या ठिकाणी बघू शकता आपण छोटी चिमुकली आहे. पहिली बेटी धनकी बेटी गणेश गायकवाड वाडा सिटी यांची लाडकी कन्या. नाव आहे युगांश आणि हा मुलगा आहे. आणि इथे पाहता युगांश सुद्धा पोहोचलेला आहे. वेल डन. आणि या वयात युगांशांना क्रिकेटची एवढी आवड आहे हे आपण पाहू शकतायत. भविष्य येणारं क्रिकेट किती मोठं असेल. गोलंदाज तयार आणि ही चॅम्पियन ट्रॉफी वारंवार पाहतील युट्यूबला. ओहो, यावेळेस मात्र दांडीगुल क्लीन बोल यश उद्ध्वस्त. मोठा धक्का कोणसे बी टीमला आणि विकेट नंबर 2 चं पतन बाद होतं मिस्टर रुपेश. सामना अतिशय रंगतदार या ठिकाणी पाहायला मिळतोय. सुरस्त या मॅच आहे. हमी तो हम क्या, तुम्ही तो तुम क्या. या जिद्दीनं क्रिकेट खेळावं लागतं मित्रांनो. क्रिकेटनं आपल्याला जिद्द काय हेही दाखवून दिलंय. असेच नाही, दुबई पर्यंत कतार पर्यंत प्रथमेश ठाकरे भावेश पवार सारखे खेळाडू पोहोचले. अर्षद होंडो सारखे खेळाडू पोहोचले. वाडा तालुक्याचा पहिला सितारा. आणि या सामन्यासाठी हसमुख पाटील 2 आठवड्यांपासून गेम प्लॅनिंग करतायत. जेव्हा लॉर्ड्स पडले तिथून प्लॅनिंग करतायत या सामन्याची. कोणसे बीच्या सगळ्या मॅचेस त्यांनी पाहिलेल्या आहेत. अधूनमधून तर ही माहिती आली कोणसे बी प्रॅक्टिस करत हसमुख पाटील त्यांच्या मैदानाच्या बाउंड्री लाईन पर्यंत जाऊन आलेले आहेत. आणि इथे मात्र विकेट काढलेले आहेत. 8 बॉल आणि धावा आहेत 10. 2 विकेट. पुल केले बॉलला, फेकून दिले सीमा पार. A1 क्वालिटीचा येतोय षटकार. चॅम्पियन ट्रॉफी ब्रँड. पाहायला मिळते. बॅरिगेटर कोणी हात ठेवू नका, हात काढा. बॅरिगेटर कोणी हात ठेवू नका, हात काढायचे आहेत. प्रेक्षकांना नम्र विनंती आहे. तुमच्यासाठी मी तुम्हाला सूचना देतोय. चॅम्पियन ट्रॉफीची शिस्त खूप मोठी आहे. नवचैतन्य स्पोर्ट गांद्रे आणि आयोजक गांद्रेकर आहेत, तेव्हा आपण गांद्र्याला आलोय एवढं मनात ठेवा. सामने अतिशय रंगतदार करणं हे कुणाचंही काम नसतं मित्रांनो. आयोजनासाठी खूप मेहनत अट्टाच असतो. वाटेल ते करण्याची क्षमता ठेवणारे गांधीकर आहेत. आणि म्हणून एवढी मोठी चॅम्पियन ट्रॉफी, सर्वात मोठा क्रिकेटचा मास संग्राम, नवचैतन्य स्पोर्ट गांद्रे टॉप 1 लेवलची स्पर्धा या वाडा टेनिस मधील. एखादं मंडळ एवढी मोठी स्पर्धा भरू शकतं याचं उदाहरण आणि नाव नवचैतन्य स्पोर्ट गांधीची ताकद काय हे महाराष्ट्र जगासमोर पाहायला मिळतं. इथे पाहता आपण डॉट बॉल म्हणतात ना, स्वर्गीय रतनबुवा ट्रॉफी या महाराष्ट्राची शान बनते. सुप्रीमो ट्रॉफी शान बनते. त्यामध्ये पालघर जिल्ह्याचा मान म्हणजे चॅम्पियन ट्रॉफी नवचैतन्य स्पोर्ट गांधीकरांची स्पर्धा. वाडा तालुक्याच्या बाहेर गेल्यानंतर जिथे ते क्रिकेट स्पर्धा असतात, जेव्हा आपण म्हणतो आम्ही वाड्यावरनं आलोय, तेव्हा तिथले प्रेक्षक तिथले आयोजक मग कुठल्याही शहरात जा, कुठल्याही जिल्ह्यात जा, हा तुमची वाड्याची चॅम्पियन ट्रॉफी आम्हाला माहिती आहे नवचैतन्य स्पोर्टची, हे शब्द निघतात. आणि हेच खरं अभिमान आहे. व्हाईट बॉलचा इशारा पंच बंटी यांच्याकडे मात्र येतोय. धावसंख्या फळकर पोहोचते 17. कारण एक चॅम्पियन ट्रॉफी रत्नागिरी जिल्ह्यात, एक चॅम्पियन ट्रॉफी पालघर जिल्ह्यात वाडा नवचैतन्य स्पोर्ट. आणि हे पर्व 3रं आहे. आणि खंबीर नेतृत्व सगळे मागे बॅनर पाहता आपण. योगेशजी बबनराव पाटील, संदीपजी पवार
अनंताजी भोईर, महेंद्रजी ठाकरे, कल्पेशजी ठाकरे, अरुणजी ठाकरे. आहा, हा बॉल या ठिकाणी मात्र निघालाय ते थर्डमॅनला. अडवेल का? एक धाव पूर्ण. दुसऱ्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव, ती सुद्धा पूर्ण. 2 धावांनी धावता धावफलक मध्ये जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर. 19 धावा. रन रेट कव्हर झाला. विकेट जरी पडल्या, प्रेशर आला होता लगातार 2 विकेटनं, परंतु षटकार बसला सिंगल डबल न 19 वर. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वर आणि ऋषिकेशच्या या बॉलवर धावा येत नाहीयेत कोणत्याही बी टीमला. 2 ओव्हरला रन रेट बनला 19 धावा. 5 रायकरला चॅम्पियन्स ट्रॉफीचा थरार. यापुढे सुद्धा रंगतदार मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. लॉर्ड्स मध्ये कुठला सामना पहिला लागेल सेकंड राऊंडला हे सुद्धा पाहायला मिळेल. तिसऱ्या ओव्हर मध्ये आपण येतोय. या मॅच नंतर दुसऱ्या राऊंडला सुरुवात होईल. हळूहळू स्पर्धेच्या अंतिम टप्प्यापर्यंत आपण पोहोचू. चित्तथरक सामने हे स्पर्धेचं आकर्षण राहिलंय. गोलंदाज तयार. मिस्टर आकाश तरे बॉलिंग मार्क वर या ठिकाणी पाहायला मिळतोय. 19 धावा 2 ओव्हरला आहेत. तिसरे षटक. गोलंदाज तयार. आणि त्या अपीलचा प्रयत्न पाहायला मिळतोय. डॉट बॉल. पुन्हा धावांना लगाम. तिसऱ्या षटकाच्या पहिल्या बॉलला सुरुवात झाली आकाश तरे. सिरसाट टीम मध्ये प्रत्येक वर्षी नवीन नवीन चेहरे पाहायला मिळत आहेत. गोलंदाज बॉलिंग मार्क वर या ठिकाणी आकाश तरेला आपण पाहू शकतायत. स्ट्राईकला आशिष आहे. हवेमध्ये बॉल आणि इथे कॅच ड्रॉप. हार्ड कॅच होती. प्रयत्न केले होते तेवढ्या जलद गतीनं फिल्डर पोहोचली नाही या ठिकाणी. वाईडी डीप लॉंग ऑन. 2च्या बढतीनंतर स्कोर कार्ड 21 वर. चॅम्पियन ट्रॉफी 2025 पाहतायत. पर्व तिसरं. दर्जेदार आयोजन आणि या रजनी क्रिकेट मध्ये खेळताना 2 संघ कोणसाई बी वर्सेस सिरसाट. पुल केले बॉलला. हवेमध्ये बॉल. मिड विकेटला कॅच ड्रॉप आणि इथे धावा मिळतात किती तर सिंगल वर समाधान. आदेश प्रतिष्ठान सिरसाट. एक गुणी खेळाडू वॉटर टेस्ट म्हणून हरपला गेला. अपघाती निधन झालं आणि आज त्या नावानं टीम मात्र खेळते सिरसाट टीम आदेश प्रतिष्ठान. कैलासजी तरे एक मोठं पाठबळ. आदेश प्रतिष्ठान एक ट्रॉफी सुद्धा आपण पाहिलेत 51,000ची या सीझन मध्ये. खूप चांगलं आयोजन आणि हा संघ आदेश प्रतिष्ठान सिरसाट. हा बॉल शॉट फाईन ला फील होतोय. 1-1 धाव कसोटीने मात्र घेतली जाते. एका धावेवर समाधान बॅटर कोणसे बी या ठिकाणी मानावं लागते. विकेट गेले आतापर्यंत 2 आणि तिसरं षटक प्रगती पथावर आकाश तरे. 4 बॉलला 4 धावा देत आहेत. मोठा फटका. मागच्या 7 बॉल मध्ये एक सुद्धा मोठा फटका नाहीये. आणि या 8वा बॉल. मागच्या 8 बॉल मध्ये एक सुद्धा चौकार षटकार न आल्यामुळं स्कोर आहे 23 धावा 17 बॉल मध्ये. पहिल्या 8 बॉलला चांगली बॅटिंग झाली आहे. त्यानंतर पुढच्या 9 बॉल मध्ये चांगली बॉलिंग आहे. फुल केलंय. टायमिंग प्रॉपर आहे. चेंडू आता सीमा पार. शानदार षटकार. कोणसे बी चा बॅटर चॅम्पियन ट्रॉफी सिक्सर.
आणि पब्लिक साठी पारितोषिक आहेत. सावली क्रिएशन हरेश पालवी यांच्याकडनं टी शर्ट आहे. कल्पेजी ठाकरे यांच्याकडनं 200 आणि स्पंदन ग्रुप यांच्याकडनं 300 असे टोटल 500 आहेत. म्हणजे यावेळेस कल्पेजी ठाकरे यांनी पब्लिक साठी पहिल्या दिवसापासून बक्षीस लावलंय. बाउंड्रीच्या बाहेर कॅच घ्या आणि 6 नाईट डे चॅम्पियन ट्रॉफीला आपण सुद्धा बक्षीस मिळवा. म्हणजे घरी जाताना 500 रुपये सुद्धा मिळतील. घरी जाताना सावली क्रिएशन हरीश पालवी यांचा ब्रँड सावली टी शर्ट सुद्धा मिळेल. फक्त षटकाराची वाट पहा आणि षटकार घ्या. कॅच या ठिकाणी पाहू शकता आपण स्कोर बनलेला आहे 29 29 धावा. स्पीडअप करा मॅच. ड्रिंक ब्रेक या ठिकाणी आहे. बघूया गोलंदाज तयार. आहा यावेळेस पाहिलं आपण तर स्टंप वरनं बॉल मिडल झालाय आणि इथे बघितलं आपण तर लँड होताना विकेट किपर दिनेश राऊतच्या हातामध्ये डॉट गेलाय. सामन्याची या ठिकाणी बघा समीकरणं कशी बदलतायत. पहिल्या ओव्हरला 2 चौकार आले, 2 बॉल डॉट होते. दुसऱ्या ओव्हरला 2 विकेट गेल्या आणि तेव्हाही 2 बॉल डॉट आले. तिसऱ्या ओव्हरला 1 षटकार बसला, 2 बॉल डॉट आले. प्रति ओव्हरला 2 बॉल डॉट टाकत चालले शिरसारगड. आणि इथे बघितलं आपण तर क्रुशियल मोमेंट आहे आणि बरोबर या ठिकाणी पंचांनी थर्ड अंपायर रिव्ह्यू घेतलाय. रनआउट, आउट की नॉट आउट या घेतला रिव्ह्यू. दुसऱ्या फेरीकरता लॉट्स टाकले जात आहेत. मुख्य मंचावर दुसऱ्या फेरीकरता लॉट्स टाकले जात आहेत. निखिल भोईर जे लॉट्स टाकतील. कॅमेरा समोर इथे मुख्य मंचावर आपण लॉट्स टाकतोय. सन्माननीय डॉक्टर समीर इथे आपल्यासोबत उपस्थित होत आहेत. विनंती करतोय आपण मुख्य मंचावर स्थानापन्न व्हावं. लॉट्स टाकतोय आपण इथे मुख्य मंचावर. जाऊया मॅच मध्ये. सामना रंगतदार. गोलंदाज बॉलिंग मार्कवर या ठिकाणी पाहत आहेत आदेश शेजारकडनं ऋषिकेश, ज्याने मात्र रनआउटची अप्रतिमता विकेट स्वतः फॉलोथ्रू मध्ये मिळवलेली आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमधले नाव आहे दर्शन मोकाशी. दर्शन मोकाशी यांना तेजस ठाकरे, आकाश ठाकरे यांच्याकडून प्रति षटकारला 1000 लागले. दर्शन मोकाशी यांना लेग बायची एक धाव पूर्ण करताना आशिषला आपण पाहतायत. आशिषच्या बॅट मध्ये एक षटकार आलेला आहे. तो क्रीजवर उभा आहे नॉन स्ट्राइक एंडला आणि धाव संख्या 30. मुख्य मंचावर जे लॉट्स आहेत ते टाकले जात आहेत. चिठ्ठ्या उचलल्या जातील. आणखी एक उचल. प्रिशा 11 देवली, केळीचा पाडा
चला दोन्ही संघ पहिल्या इनिंग नंतर टॉस करण्याकरता यायचा आहे. केळीचा पाडा आणि प्रिशा 11 किरवली. जय श्रीराम गौरापूर, सोपान स्मृती दुपारेपाडा. एसबीपी खुपरी, ए आर स्मृती गावदेवी सांगे. चालू मॅचला बाय. यातील मला वाटतं विजयी संघ त्यांना बाय मिळते. ते तिसऱ्या फेरीमध्ये जातील. चालू सामन्यातील जो विजयी संघ आहे त्यांना बाय मिळेल. पहिली मॅच असेल प्रिशा 11 आणि त्यांच्या विरोधात केळीचा पाडा. दुसरी मॅच असेल जय श्रीराम गौरापूर आणि एसबीपी सोपान स्मृती दुपारेपाडा. तिसरी मॅच असेल एसबीपी खुपरी आणि ए आर स्मृती गावदेवी सांगे. आणि चालू सामन्यातील विजय संघाला बाय मिळेल. किरवली आणि केळीचा पाडा पहिल्या इनिंग नंतर टॉस करण्याकरता यायचे. आणि दर्शन मोकाशी बॅटिंगसाठी आले. बक्षिसांची खैरात झाली. म्हणजे बक्षीस आलं देवगरवरनं जाहीर झालेलं आहे. A1 जोडी निकेतन आणि रंजन. A1 जोडी देवगर यांच्याकडनं 1000 दर्शन मोकाशी यांना. आणि त्याचबरोबर A1 जोडी गांद्रे तेजस ठाकरे आकाश ठाकरे यांच्याकडनं 1000. म्हणजे प्रति षटकार 2000 दर्शन मोकाशी. म्हणजे बघा वाडा टेनिसमध्ये दर्शन मोकाशी एक ब्रँड आहे. हे बक्षीस दाते मात्र दाखवून देत आहेत. कारण निकेतन हा व्यावसायिक खेळाडू आहे. रंजन हा सुद्धा व्यावसायिक खेळाडू आहे. आणि त्याबरोबर तेजस जे आणि आकाश ठाकरे एक मोठे उद्योजक आहेत, क्रिकेट प्रेमी आहेत. आणि त्यांनी बक्षीस लावणं म्हणजे या खेळाडूला एक मोटिवेशन मोठं देणं आहे. धाव फलक मध्ये जाऊन पोहोचतोय 34 वर. बघूया गोलंदाज तयार. राजकारणामध्ये सुद्धा दर्शन मोकाशी काही कमी नाहीत. कमी वयामध्ये उंच भरारी त्यांचं एक मोठं नाव आहे. सामना रंगतदार आहे. मशाल न्यूज कडनं शुभेच्छा येत आहेत या स्पर्धेकरता चॅम्पियन ट्रॉफीला. पूल केलंय. वा काय ट्रेडमार्क स्ट्रोक आहे. रणतुंगाची आठवण करून देणारा स्लॉग स्वीप षटकार. स्वराज ट्रॅक्टर ट्रॅक्टर आहे मित्रांनो. शेतकरी बांधवांनो स्वराज ट्रॅक्टर घ्या. पॉवरफुल ट्रॅक्टरची ओळख आहे. अनेक शेतकऱ्यांनी बी प्रॅक्टिकल वापर केलेला आहे. उत्पन्न वाढलेलं आहे आणि लोनची सुविधा आहे. जरूर भेट द्या. गांद्रे स्टॉपवरच स्वराज ट्रॅक्टर. स्वप्नील घागस आणि योगेश देसले संपर्क करा. स्वराज ट्रॅक्टर शॉपला एक मोठा शोरूम नाव आहे गांद्रे स्टॉपवर. हा इथे हा बॉल पाहिला आपण. देखना चेंडू टिचून मारा. क्वालिटी बॉल. या ठिकाणी भावेश पवारची आठवण करून देणारी भेदक गोलंदाजी काय. आणि इथे माझा तळंपार. इट्स अ रिव्ह्यू. व्हाईट बॉल साठी आणि हा कोणसे बी टीमनं रिव्ह्यू घेतलेला आहे.
इट्स अ फेअर डिलिव्हरी. रिव्ह्यू या ठिकाणी मात्र गमावलेला आहे. काय परफेक्ट डिसिजन या ठिकाणी ऑन फील्ड अंपायर सौरभ अडकमोल. हा या ठिकाणी पाहिलं आपण स्लिपला बॉल फील्ड केला गेलाय. एक धाव चित्ताई चपळाई तीची किती होती बघा धाव घेण्यामध्ये. दर्शन मोकाशी यांचा फिटनेस पाहायला मिळतोय आणि 2000 प्रति षटकार बक्षीस लागले दर्शन मोकाशी यांना. षटकार हॅट्रिक लगवली तर वैभव भोईर आणि महेश ठाकरे मामा गांद्रे यांच्याकडनं सुद्धा 1000 हॅट्रिकला मिळतील. सुपर बॅटिंग आणि क्रिकेटपट्टूंसाठी रोजगार. पहिलं बक्षीस 2 लाख रुपयाचं आहे. मालिका वीर टू व्हीलर बाईक आहे. प्रतिदिन कूलर आहे. सोन्याचं नाणं आहे ज्याची किंमत 10,000च्या वरती आहे. वंडर स्पोर्ट विशाल वल्टे त्याच्याकडनं बॅट आहे. मालिका वीर 2 बाईक जिंकणारा बॅटर आहे. रोज प्लेअर ऑफ द डे साठी आहे. भरपूर पारितोषिक आणि पब्लिकला सुद्धा. हेलिकॉप्टर स्ट्रोक वाईड यॉर्कर बॉलवर दर्शन मोकाईच्या बॅटमध्ये चेंडू होते डीप लॉंग ऑफला. फिल्डर आहे आणि इथे बघा स्वर्गीय रतनबुवा ट्रॉफीची आठवण. त्या पद्धतीनं मारलेली डाय. खेळाडूला बघा दुखापत झाली असेल तर या ठिकाणी स्वतः डॉक्टर पराग या स्पर्धेवर नजर ठेवून. शेजारीच या ठिकाणी हॉस्पिटल आहे शर्वरी फेमस हॉस्पिटल आणि या स्पर्धेत ज्या खेळाडूला दुखापत होईल त्याकरिता फ्री इलाज. या ठिकाणी ऑन साइडला मात्र या ठिकाणी बॉल येतो. दुसरा प्रयत्न मात्र केला जाईल का. एक धाव. किती मोठं सहकार्य बघा. म्हणजे गांद्रे गाव आणि चॅम्पियन ट्रॉफी एक नातं आणि योगेशजी बबनराव पाटील साहेबांची एक मोठी साथ. वेलकम आपलं हार्दिक स्वागत. आणि अगदी तरुणांच्या गळ्यातील ताईद योगेशजी बबनराव पाटील यांचं आगमन झालेले प्रथम पारितोषिक दाते चॅम्पियन ट्रॉफीचं सातत्यानं 3रं वर्ष. ऑन साइडला बॉल या ठिकाणी लगोदास कोहली डीपला मध्ये येतोय. एक धाव कंप्लीट. दुसरा प्रयत्न या ठिकाणी करताय का. शानदार रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा पूर्ण होत आहेत. क्षेत्ररक्षकाची स्पीड बघा फिल्डिंगची त्यापेक्षाही जास्त वेगानं रनअप घेतलाय आणि धावा घेतलेल्या आहेत. धावून धावून दौड दौड के स्कोर बनाया 46. 46 धावा 47 धावांचा लक्ष आहे. मागचा सामना पाहिला पण वाडा पोलीस स्टेशन विपक्ष सांगे वडा मॅच आणि आता त्याच पद्धतीने या ठिकाणी मॅच 47 धावांचं लक्ष. लगेच फिल्डिंग लावून घ्यायची आहे आणि दुसऱ्या राऊंडची पहिल्या सामन्याची नाणेफेक केली जाईल. जोडल्यातील टॉस बॉक्स मध्ये अक्षय पांडव.
तर जाऊया पुन्हा एकदा मॅच मध्ये दुसऱ्या इनिंग मध्ये. आपण या ठिकाणी आहोत चॅम्पियन ट्रॉफी 2025 चा थरार. एका बाजूला पहिल्या इनिंगची बॅटिंग करतात ज्यांनी केल्या 46 धावा कोणसे बी टीम, तर दुसऱ्या बाजूला त्या धावांच्या लक्षासमोर फाईट आणि टक्कर देताना आदेश प्रतिष्ठान शिरसाड. प्रत्येक षटकारासाठी गणेश तरे यांच्याकडनं 100 रुपये पारितोषिक. गोलंदाज बॉलिंग मार्कवर यावेळेस मात्र तयार. पहिली ओव्हर पॉवर प्ले. 47 धावा 47 टू विन. मॅच आहे कोणसे बी वर्सेस सिरसाड आदेश प्रतिष्ठान. 30 बॉलचा संघर्ष, क्रिकेटचं युद्ध, चॅम्पियन ट्रॉफी सीझन 3 नवचैतन्य स्पोर्ट गांधीकरांची स्पर्धा वाडा सिटी जवळ. सामना अतिशय भन्नाट. माजी उपसरपंच वाडा उमेशजी लोखंडे इथे उपस्थित होत आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. पहिला बॉल, इट्स अ शो टाइम. गोलंदाज तयार अजिंक्य. पहिला बॉल या ठिकाणी पाहता आपण शॉर्ट लेग गली झोन मध्ये आणि इथे रनआउटला संधी आहे जरूर. डायरेक्ट हिट, लेकिन हिट कुठे झाली आहे? थेट बॅटरवर. आणि बाहुबली बॅटर आहेत, मजबूत देयष्टी दिनेश राऊत यांच्या देयष्टीवर बॉल जाऊन आदळलेला आहे. इंटरनॅशनल क्रिकेट मध्ये असे अनेक किस्से घडले. IPL मध्ये सुद्धा वेस्ट इंडिज अँड्रू रसेल ज्या पण धावत होते, बॉल त्यांच्या देयष्टीवर आदळला होता. ऍक्च्युली बॉल थ्रो केला होता, अँड्रू रसेल पडले, बॅलन्स गेला, परंतु पडताना स्टंपच्या आडवे ते आले होते. आणि अशा किस्से स्ट्रगलिंग मध्ये घडत असतात क्रिकेटमध्ये. धावसंख्या फलकावर या ठिकाणी मात्र आता 47 हवी आहे. पहिला बॉल डॉट. चुरस्ता मॅचची लागलेली आहे. गोलंदाज तयार, राईट आर्म ओव्हर द विकेट. आहा, बरोबर या ठिकाणी डोक्यावरनं शॉट खेळ लागले सर्कलवरनं आणि चेंडू होतो स्क्वेअर लेग डीपला सीमा पार. शानदार दमदार चौकार. आणि या ठिकाणी 2100 रुपये कैलाजी तरे साहेबांकडे आमचे परम मित्र. काय जबरदस्त मात्र या ठिकाणी बक्षीस लावतायत. पॅकर आहेत. ओहो, इनसाइड आउट. व्हॉट अ शॉट. ललित राऊत पुन्हा एकदा इतिहास जगा करताना चेंडू सीमा पार. शानदार चौकार.
कैलाजी तरे यांच्याकडनं जर मॅच जिंकली गेली तर 2100 रुपये आदेश प्रतिष्ठान टीम करिता प्राइज लागले. वेदांत एंटरप्राइजेसचे प्रोपरायटर आहेत आदेश प्रतिष्ठान या नावानं टीम शिरसाड माता पॅकरशिप करतायत. गोलंदाज तयार. या ठिकाणी कोणसे बी सुद्धा लढवय्या संघ आहे. 2 चौकार ललितच्या बॅट मध्ये आलेत आणि फुलटॉस बॉल बॅट वर येताना तेवढंसं मात्र या ठिकाणी जज करू शकला नाहीये. फुलटॉस आणि लोअर फुलटॉस आज ही क्रिकेटमध्ये खूप टेनिसमध्ये चालतायत, परंतु ते स्लोअर वनचे वापर लोअर फुलटॉस बॉल टाकण्याची कला, एक स्ट्रॅटजी, एक ट्रिक फार वेगळी असते प्रत्येक गोलंदाजाकडे. भावेश पवारला आपण जास्तीत जास्त फुलटॉस बॉल टाकताना पाहिलंय कित्येक वेळा टेनिस क्रिकेटमध्ये. हा बॉल पुन्हा एकदा या ठिकाणी पाहतायत बॅटर दो डबल माइंड मध्ये होत आहे. फुलटॉस बॉलवर हुकवलं, लोअर फुलटॉस बॉलवर हुकवलंय आणि गोलंदाजामध्ये अचानक भावेश पवार संचारला की काय. दोन्ही बॉल डॉट आणि धावसंख्या फलकावर पाहायला मिळते 8 धावा. वैभव पाटील गुणलेखक आमच्या समेत या ठिकाणी जोडताना क्रिकेटमध्ये सर्वात जबाबदारी कुठली तर कर्णधार, क्रिकेटमध्ये सर्वात मोठी जबाबदारी कुठली तर स्कोरर. या 2 गोष्टी जर जबाबदारी राहिल्या नाही तर मॅच ही तेवढी पाण्याची चांगली बनत नाही आणि स्कोरर विना समालोचन अजिबात नाही. रिव्हर्स स्वीप शॉट खेळलाय, टायमिंग प्रॉपर परफेक्ट जज केलाय आणि दुधारी तलवार चौकार. धावा 4. बारा धावा फलकावर पाहायला मिळत आहेत. अगदी पालघर ठाणे जिल्ह्यामध्ये सगळे प्रेक्षक तर पाहत आहेत, त्याचबरोबर चॅम्पियन ट्रॉफीवर प्रेम करणारे सातत्यानं सीझन 2 मध्ये जेवढे प्रेक्षक होते त्यापेक्षा डबल प्रेक्षक आता tenniscricket.in वर ही स्पर्धा लाईव्ह पाहतायत. मुख्य मंचावर आपण बघू शकता या ठिकाणी योगेशजी बबनराव पाटील साहेब या स्पर्धेला सातत्यानं मोलाचं योगदान वाडा टेनिस क्रिकेटला करणारे. मोठ्या स्पर्धा खास करून चॅम्पियन ट्रॉफी ही व्हायला पाहिजे अग्र धरणारे आणि निखिल भोईर यांचं आयोजन, कल्पेजी ठाकरे, वीरजी ठाकरे, संपूर्ण नवचैतन्य स्पोर्ट गांधेकरांची स्पर्धा आणि वाडा टेनिसचं नाव साता समुद्र पार tenniscricket.in वर हे पाहायला मिळत आहे. कालचा गटातील सामना क्वालिफायर मॅच आई गावदेवी पिंपळास वर्सेस पाहू शकता आपण अबीर 11 RP लायन्स. अगदी मला वाटतं 2K च्या वर जास्त व्ह्यूअर्स एका दिवसामध्ये या मॅचला मला वाटतं 3K पर्यंत मजल मारलेली आहे. ही स्पर्धा संपेपर्यंत गटातील सामना तोच मात्र 50K पर्यंत 100K पर्यंत जाऊ शकतो. ती मॅच तशी झाली आहे. आज गटापर्यंत क्वालिफाय मॅच पर्यंत कुठले 2 संघ जातील हे पाहण्यासाठी जोडले जा tenniscricket.in वर लाईव्ह. चॅम्पियन ट्रॉफी वाडा गांधरे. स्पीडअप करा मॅच. पंच अनिश बॉलिंग मार्कवर. कोणसे बी टीम कडनं दर्शन मोकाशी या ठिकाणी गेम प्लॅनिंग करताना पाहायला मिळत आहेत. क्रिकेटमध्ये एक मोठं नाव दर्शन मोकाशी, राजकारणामध्ये सुद्धा एक मोठं नाव दर्शन मोकाशी. या ठिकाणी पाहता आपण सुरेख फटका शॉर्ट कव्हर झोन मध्ये ललित मामा या ठिकाणी स्ट्राईकला आणणं गरजेचं होतं. दिनू बरोबर करतायत, ज्या बॅटरची बॅट लागली त्या बॅटरला स्ट्राईकला आणावं आणि याच गेम प्लॅनिंगनं दिनू मात्र चालतायत. गुजरातची स्पर्धा दिनू यांनी लगवलेल्या 250 लगातार ठोकलेले तब्बल मला आठवत आहे ते 11 चौकार. फास्टेस्ट 50 गुजरातचं मैदान. अभिमान वाटतो मित्रांनो महाराष्ट्राचा एखादा टेनिस स्टार जेव्हा गुजरातच्या खेळपट्टीवर चमकतो तेव्हा प्रत्येक मराठी बांधवांची छाती अभिमानाने फुलते. जेव्हा गुजरातच्या स्पर्धेला दिनेश राऊत ओपन टीम मध्ये खेळत होते
कैलाजी तरी यांच्या सोबत ती स्पर्धा पाहायला आम्ही गेलो होतो आणि त्यावेळेस ठोकलेले ते 11 चौकार आज आठवत आहेत. फुलटॉस बॉल बॅटवर, इथे कॅच पकडताना पंचाचा इशारा, नो बॉल, फ्री हिट. नेक्स्ट बॉलला असेल संधी येते फ्री हिटची आणि नो +1 2 धावा बोनस. स्कोर वाढतोय 47-47 चा आकडा आहे आणि पोहोचले ते आतापर्यंत 15 बॉल झाले 7 बॉल 15. आणि इथे मात्र डॉट बॉल. धावसंख्या बळकर पाहिली आपण तर 15. डॉट की षटकार. नेक्स्ट बॉल, स्लॉक स्वीप, व्हाट अ शॉट. दिनू दिनेश राऊतच्या बॅट मध्ये जातोय चॅम्पियन ट्रॉफी चौकार. आज ही 30 बॅट आणि प्रेक्षक क्राऊड स्टँड सुद्धा बनत आलेले आहेत. पुन्हा एकदा ऑन साइडला बॉल, या ठिकाणी फुल टचवर बॅटवर येतात, चेंडू होतोय बॅकवर्ड किंवा डीपला सीमा रेचा पार, पुन्हा बॅक टू बॅक बाउंड्री. दिनेश राऊत मात्र गरजतोय चौकारांनी. दोन्ही बॅटर फॉर्म मध्ये. लगातार 2 चौकार. तिसरा चौकार जर आला, हॅट्रिक झाली तर वैभवजी भोईर गांद्रे आणि महेशजी ठाकरे मामा गांद्रे यांच्याकडनं 1000. आणि पॉइंटला बॉल फील्ड केलाय. तिसरा चौकार अडवला गेलाय. सिंगल धाव येते. 9 धावा 3 बॉल मध्ये दिनू यांच्या बॅट मध्ये आल्या. स्कोर मात्र 47 चा पाठलाग करताना 24 धावा. 11 बॉल मध्ये 24 धावा. खूप चांगली पाठराखण या ठिकाणी बॅटिंग न केली आहे. दबाव हटवला गेलाय आणि आता 19 बॉल आणि विजयासाठी 23 धावा. 19 चेंडू समोर 23 धावा, समीकरणच सोपी झाली. मॅच अजूनही म्हणता येणार नाही. इथे मात्र चेंडू आता रिव्हर्स स्वीप, दुधारी तलवार, पब्लिक कोच बाउंड्री. ओरला 3 असे 7 चौकार पहिल्या 2 षटकांमध्ये पाहायला मिळाले. आणि क्रिकेटमध्ये इतिहास सुद्धा चौकारने रचलाय. सचिन रमेश तेंडुलकर वनडे मध्ये षटकार हे त्यांचे राहिले 195, परंतु वनडे मध्ये सर्वाधिक चौकार 2016 चौकार ठोकण्याचा रेकॉर्ड सचिन रमेश तेंडुलकर यांच्या नावावर आहे. 2016 चौकार ठोकताना अप्रतिम मात्र बॅटिंग क्रिकेटचा देव सचिन रमेश तेंडुलकर यांच्या नावावर आहेत. म्हणजे चौकारांनी क्रिकेटचा इतिहास आज सचिन तेंडुलकर यांनी रचलाय. धावसंख्या पळकर पाहायला मिळते आतापर्यंत 12 बॉल आणि 28 धावा. 7 चौकार या 28 धावा करताना पाहायला मिळाले. ललित राऊत यांच्या बॅटमधनं 4 चौकार. दिनेश राऊत यांच्या बॅटमधनं 2 चौकार. दोन्ही A1 क्वालिटी जोडी
ओल्डी गोल्डी आज पुन्हा एकदा त्याच जोशात. आदेश परितान शिरसाड. धीरज भोईर देवा ग्रुप फाउंडेशन यांच्याकडनं 500 रुपये दिनेश राऊत यांच्या लगातार 2 चौकांसाठी बक्षीस आलेले. बघूया गोलंदाज तयार. व्हाईट बॉल. पुन्हा एकदा गोलंदाज बॉलिंग मार्कवर अजिंक्य तयार. पुन्हा एकदा ऑन साइडला बॉल मात्र दिलूच्या बॅटमध्ये या ठिकाणी मात्र येतोय डीप लॉंग ऑफ झोन मध्ये. क्षेत्ररक्षक मात्र बॉलवर येईल तोपर्यंत एक धाव कव्हर झाली आहे. सामन्याची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. उत्कृष्ट गोलंदाज शूज ज्यांच्या माध्यमातून या चॅम्पियन ट्रॉफी सीझन 3 करिता आहेत. बेस्ट बॉलर शूज प्राइज प्रोपरायटर संदेश पाटील गांद्रे यांचं आगमन झालेलं आहे. वेलकम वेलकम सुस्वागतम संदेशजी पाटील गांद्रे. वेलकम चॅम्पियन ट्रॉफी 2025 VIP डायस. गोलंदाज तयार. काही अमेझिंग परफॉर्मन्स आहे. बेस्ट बॉलर बेस्ट बॅट्समन करिता सायकल सुद्धा आहेत. प्रशांत पाटील आणि प्रसाद पाटील आपटी यांच्या माध्यमातून. गोलंदाज तयार. फॉलो थ्रू मध्ये कॅच. रवींद्र जडेजाची आठवण आणि व्हॉट अ कॅच. तेव्हा वॉटसन आश्चर्यचकित झाले होते आणि चॅम्पियन ट्रॉफीला ललित राऊत आश्चर्यचकित होत आहेत. या डिझाय डीजे थँक्यू. प्रोप्रायटर सन्माननीय स्वप्नीलजी घागस इथे उपस्थित होत आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. स्वराज ट्रॅक्टर चे प्रोप्रायटर सन्माननीय स्वप्नीलजी घागस साहेब इथे उपस्थित होत आहेत. आपलं स्वागत आहे. बघूया गोलंदाज तयार. बघूया गोलंदाज तयार. अजिंक्य या ठिकाणी विकेट काढून कमबॅक करेल का. आहा लोवर फुल टॉस बॉल हाताळायचा प्रयत्न. न्यू बॅटर या ठिकाणी हसमुख पाटीलला बीट केले. फिटनेस काय 40+ खेळाडूचा असावा हसमुख पाटीलकडे पाहायला मिळत आहे. चॅलेंज कधी लावत असतात ते वाडा टेनिस मध्ये. धावण्याची शर्यत लावा 18, 19, 22, 25 वर्षाच्या खेळाडूंना. आणि या ठिकाणी पाहिला आपण तर बॉल विकेट कीपर कडे फील होतोय. विकेट ललित राऊतची गेल्यानंतर न्यू बॅटरला या ठिकाणी डॉट बॉल काढण्यामध्ये यश आलंय अजिंक्य यांना. मॅच हळूहळू ऑन करण्याचा प्रयत्न कोणसे बी टीम या ठिकाणी करतीये. 46 धावा करायचे, धावा 30 झालेले आहेत. चौदा चेंडू 17 धावा. हळूहळू का होईना कोणसे बी मॅच ऑन कडे वाटचाल करतोय. कॅच पेक्षा बाउंड्री अडवणं गरजेचं होतं. चेंडू होतं सीमारेषा पार. हार्ड कॅच वर मोह बाळगला आणि चौकार. स्वयोग ट्रॅक्टर्सचे स्वयोग ट्रॅक्टर्सचे सन्माननीय योगेशजी देसले साहेब इथे उपस्थित होत आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. बघूया गोलंदाज तयार. 13 चेंडू आणि आता समीकरण सोपी.
ऑन साइडला मुपाटीच्या बॅट मधनं या ठिकाणी अलॉंग द कार्पेट बॅकवर्ड किंवा लेगचा फिल्डर पोहोचेल तोपर्यंत एक धाव, दुसऱ्याचा प्रयत्न आणि इथे अजून एकदा मिळेल का, आणि इथे चांगलं क्षेत्ररक्षण. 2 धावांनी धावता धावफलक मात्र जाऊन पोहोचतोय स्कोर कार्डवर. समीकरण सोपी झाली, चौकार टोकला, 2 धावा आल्या, 11 धावांची गरज. बारा चेंडू 11 धावा. बारा बॉल आणि 11 धावा. समीकरण सोपी. यापुढील मॅच प्रिशा 11 किरवली. दुसऱ्या राऊंड मधील सामना किरवली विरुद्ध केईचा पाडा. प्रथमेश ठाकरे ओपन टीमला पराभूत करणारा संघ केईचा पाडाने इतिहास रचलेला आहे दुबई रिटर्न खेळाडू त्या टीम मध्ये असताना. आणि आता ही रायगड अशा रत्नागिरी सारख्या अनेक संघांना नाशिक संघाला पराभूत करून वाडा 11 संघ निखिल भोईर अँड कंपनी फायनल मॅच खेळले होते. विकी काळे त्या स्पर्धेमध्ये त्यांना तब्बल 3 LED TV हे पारितोषिक मिळालं होतं. मालिका वीर सुपर मात्र खेळ पाहायला मिळाला होता. नंदन सुद्धा खूप चांगले खेळले होते. म्हणजे वाडा टेनिस इंडिया टेनिस क्रिकेटमध्ये नाव वाडा टेनिसचं आहे. खऱ्या अर्थानं ISPL सर्वात मोठी स्पर्धा आणि त्या स्पर्धेला ट्रॉफी ही सुद्धा वाड्यातूनच गेली. राहुल माळी सरांनी बनवलेली वाड्याची ट्रॉफी ISPL ला मेन ट्रॉफी म्हणून तिला गणलं गेलं. ती ट्रॉफी बनवण्याकरिता ISPL ची टीम वाडा शहरामध्ये येणं हा आपला अभिमान आहे. वाट शॉट पॉइंट वन मध्ये शॉट केला बॅकवर्ड डीप कडे चेंडू होता सीमारेच्या पार. शानदार टायमिंग प्रॉपर चौकार. पुण्यात तैयार दिनेश राऊत जब तक खड़ा है मैच बना रहेगा. स्ट्राइक फाइट का या ठिकाणी पाहायला मिळतोय. डिफेन्स मध्ये करताना पाहायला एक धाव मिळाली. सन्मान सुद्धा देतोय. चांगल्या चेंडूचा सन्मान केला. लूज बॉलवर अटॅक करा. खरं तर संघर्षाची हीच खरी ओळख आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी नुसतेच नाही 350 किल्ले जिंकले. जेव्हा जेव्हा शत्रू लाखोच्या रूपाने यायचे तेव्हा हजारोच्या संख्येने मात्र मावळे असायचे. परंतु अमावस्येच्या काळोख्या रात्रीमध्ये डोंगर कपारीमधनं मावळा युद्ध करायचा आणि त्यावेळेस मात्र आपले किल्ले आणि आपलं हिंदुत्व शाबूत राहायचं. गोलंदाज बॉलिंग मार्कवर तयार. चॅम्पियन ट्रॉफी मध्ये चॅम्पियन राहण्याकरिता जिद्दीचा खेळ क्रिकेटचा आहे. सुरेख शॉट पूल केलाय मिड विकेट डीपला. बॉल जातोय शानदार षटकार. 6 धावा. गणेश यांच्याकडनं 100 रुपये तर आदेश प्रतिष्ठान शिरसारचे पॅकर कैलासजी तरे यांच्याकडनं 2100 रुपये पारितोषिक. तर जाऊया आपण मॅन ऑफ द मॅच कडे. तिथे जोडले जातील अक्षय पांडव आणि मॅन ऑफ द मॅच नो डाऊट दिनेश राऊत मॅच फिनिशर. नाबाद 17 धावा. सर्वाधिक धावा करण्यामध्ये
या स्पर्धेमध्ये सर्वात कमी वेळेत षटक पूर्ण करणारा संघ म्हणजे प्रिशा 11 किरोली संघ राहिलाय. आणि दिनेश चौधरींना 500 कॅश प्राइज बक्षीस आलेलं आहे.